आज महाराष्ट्राचा बिहार झाला आहे। आज महाराष्ट्रामध्ये जंगलराज पसरला आहे। महाराष्ट्रामध्ये आज डॉक्टर संपदा मुंडे यांच्यासारख्या वैद्यकीय अधिकारीसुद्धा सुरक्षित नाही आहेत। सत्ता, पैसा, ताकद या सर्व गोष्टींचा वापर हा सामान्य जनतेला दाबण्यासाठी केला जात आहे। गुन्हेगारी मानसिकता असलेले बलात्कारी, गुंड, बाहुबली यांना या राज्यामध्ये अभय दिले गेलेले आहे। एवढंच नाही तर अशा प्रकारच्या लोकांना जाहीर सभेमध्ये क्लीन चिट देण्याचे काम आपल्या या राज्यामध्ये होत आहे। त्यावेळेस मदमस्त सत्ता ही गुंडांना पाठीमागे घालते, त्यावेळेस त्या राज्यातील सामान्य जनतेचं जीवन हे नरकासमान होते। हे तेच राज्य आहे ज्या राज्यामध्ये महाराष्ट्राचे माजी दिवंगत गृहमंत्री लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी मुंबई ही अंडरवर्ल्डपासून मुक्त केली होती। परंतु याच महाराष्ट्रामध्ये आज महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न मोठा ऐरणीवर आलेला, परंतु याच महाराष्ट्रामध्ये आज महिला सुरक्षित नाही आहे। डॉक्टर संपदा मुंडे यांच्यासारख्या वैद्यकीय अधिकारी असलेल्या महिलेला जाणीवपूर्वक त्रास दिला जातो आणि त्यांना आत्महत्या करायला प्रवृत्त केलं जातं आणि संपूर्ण राज्यामध्ये, देशामध्ये या प्रकरणाची चर्चा होऊन सुद्धा अद्यापही आरोपींना अटक केल्या जात नाही। प्रकरणामध्ये पाहिजे तशी दखल घेतल्या जात नाही। अजूनही डॉक्टर संपदा मुंडे यांचे आरोपी मुक्तच आहेत। आजची महाराष्ट्राची परिस्थिती आणि कायदा आणि सुव्यवस्था पाहता लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांची आठवण येते। कशा प्रकारे त्यांनी गृहमंत्री असताना राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था मेंटेन केली होती। आज महाराष्ट्राला अशा प्रकारच्या गृहमंत्र्याची गरज आहे।